ब्रेक नंतर तुमचं स्वागत. आपण चर्चा करतो उद्रेकानंतर पुढे काय, आपल्याला ही व्यवस्था बदलता येईल का, सुधारता येईल का. डॉल्फी, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही ही ह्युमन चेन ऑर्गनाइज केली होती, लोकांमधला असंतोष जो आहे तो बाहेर काढायला तुम्ही मदत केलीत. आता पुढे काय, तुमची काय सूचना आहे? नाही, पीस जी ह्युमन चेन्स काढली होती आम्ही, ते पॉझिटिव्ह एजेंडा होता की लोकांना रस्त्यावर येऊन युनिटी आणि शांतता ह्याच्या बाबतीत बोलायला. ह्याच्या पुढे आमचे ते कार्यक्रम पुढे रचणार आहेत, त्याच्यात मॉनिटरिंग ग्रुप्स म्हणून बोलतो आपण, प्रत्यक्ष अकाउंटेबिलिटी. इकडे सगळं फेलियर झालं, आपण ब्लेम गेम करत नाही, पण अकाउंटेबिलिटी कसे करायची, कोण रिस्पॉन्सिबल असतो, आणि ज्यापर्यंत सिटीजन्स ग्रुप ह्याचा विषय बोलत नाही त्यापर्यंत असेच आपले कार्यक्रम मिस गव्हर्नन्स चालत राहणार. त्यामुळे एक तर मॉनिटरिंग ग्रुप ॲज फार ॲज गव्हर्नमेंट कन्सर्न, दुसरी मॉनिटरिंग ग्रुप असणार की इश्यूज जे असतात त्याच्यावर कसं आपल्याला लॉजिकल मोमेंट पर्यंत, जसे आता अतुलाने म्हणले की हे कम्युनल सिच्युएशन, मला असं वाटतं की कम्युनल सिच्युएशन एक इम्पॉर्टंट इश्यू आहे, कारण ते एक ब्रीडिंग ग्राउंड होते टेररिस्टला प्रोत्साहन देण्यासाठी. तर त्याच्यावर ते एक मुद्दा आहे, इश्यू आहे. ठीक आहे, आपली जी चर्चा असते की पाकिस्तानतून हे टेररिस्ट आले, तर ते दुसरी गोष्ट आहे. पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट, भारत आणि पाकिस्तान. आता ते वातावरण स्पॉन्टेनियस ग्रुप्सचे बोलले की आम्हाला वॉर पाहिजे, कार्पेट बॉम्बिंग पाहिजे, असं बोलणं काय तर चुकीचंच बोलणं, असं बरोबर नाही. मला असं वाटतं खूप असा कॉम्प्लिकेटेड हा मुद्दा आहे आणि एक एक मुद्दा घेऊनच आपण चर्चा करू शकतो. वेगवेगळ्या पाहुण्यांनी आपल्या वेगवेगळे मुद्दे मांडलेले आहेत, ते सगळे महत्वाचे आहेत. मी पुन्हा जातोय गोडबोले सरांकडे. सर, मला सांगा, मी सुरुवात अगदी करतोय इंटेलिजन्स पासून. मगाशी सुराडकरांनाही मी विचारलं होतं, मला सांगा आपली इंटेलिजन्स यंत्रणा सुधारणं शक्य आहे का, त्यावर काय शस्त्रक्रिया करायला पाहिजे? सुधारणा करणं जरूर शक्य आहे आणि ती करण्याची अत्यंत आवश्यकता आहे, यात काही शंका नाही. प्रश्न हा आहे की जो इंटेलिजन्स आज आम्हाला मिळतो त्याचा आम्ही उपयोग करतो किंवा नाही, आणि तो जो उपयोग होत नसेल तर तो का उपयोग होत नाही. उदाहरणार्थ, जवळजवळ 20-22 निरनिराळ्या केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या आणि इतर संस्थांच्या हेर यंत्रणा काम करतात आणि माहिती गोळा करतात, परंतु त्या माहितीचं आदान प्रदान न झाल्यामुळे बरेच वेळेला त्या माहितीवर काहीही ऍक्शन घेतली जात नाही. तेव्हा अशा तऱ्हेची आदान प्रदान व्यवस्था पहिली निर्माण करणं ही अत्यंतिक गरज आहे. दुसरी गोष्ट जी सुराडकर साहेबांनी सांगितली ती अतिशय खरी आहे की कशा तऱ्हेची मंडळी या इंटेलिजन्स सेटअपमध्ये यावीत आणि ज्यांना त्याच्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी काय करता येईल, हा एक दुसरा मुद्दा आहे ज्याच्याकडे बरेच वर्ष अनेकदा दुर्लक्ष झालेलं आहे. त्याचाही पाठपुरावा करणं आवश्यक आहे. सुराडकर साहेब, मला सांगा, आता ते जे म्हणाले की आदान प्रदान माहितीची होत नाही, म्हणजे रॉ आहे आपल्याकडे, आयबी आहे, लोकल सीआयडी असतं, या 20-22 अशा यंत्रणा आहेत, ही आदान प्रदान न होण्याचं कारण काय? अर्थात म्हणजे हा फार गुंतागुंतीचा प्रश्न आहे, कारण राईट फ्रॉम पोलीस स्टेशन पासून यंत्रणा उपलब्ध असते आणि कुठलीही पोलीस यंत्रणा जोपर्यंत त्यांचा आणि समाजाचा, सर्वसाधारण लोकांचा संपर्क येत नाही आणि एकमेकाबद्दल विश्वास होत नाही तोपर्यंत माहिती येणार नाही. दुर्दैवाने ही विश्वासार्हता आज नाहीये, ही वाढीस लागायला लागेल. तर हे जोपर्यंत होत नाही, म्हणजे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे एक तर लोकांना विश्वास वाटत नाही पाहिजे. माझा प्रश्न वेगळा आहे की यावेळेला नौदलाला माहिती मिळाली होती, माहिती दिलेली होती, परंतु नौदल कोस्टगार्डला नीट माहिती देऊ शकलं नाही. काहीतरी कुठेतरी ब्युरोक्रेसी ऍड येते, अहंकार ऍड येतो, असं आहे. अगदी बरोबर आहे, कारण जोपर्यंत संपूर्ण माहिती एकमेकात आदान प्रदान करत नाही, म्हणजे प्रॉपर कोऑर्डिनेशन पाहिजे, हे घडत नाही. आणि त्यात एक जे आपण म्हटलं आता तसा इगो हा सर्वात महत्वाचा एक मुद्दा नक्कीच आहे. पण या सगळ्या यंत्रणांचा एक कमांडर असू शकत नाही का? जरूर असू शकतो. मला असं दिसतंय वेगवेगळ्या यंत्रणांचे वेगवेगळे कमांडर्स आहेत, त्यांचे इगो प्रॉब्लेम्स आहेत, नोकरशाही आहेत, हे सगळं कसं बाजूला करता येईल? याकरता आपण जसं म्हटलं ते अगदी योग्य होईल, कारण जर एक कमांड असेल, जर चेन ऑफ कमांड आणि प्रत्येक म्हणजे पोलीस म्हणा आणि सैन्य दल म्हणा, हे हुकमाला ऐकण्याची सवय असते. आणि इथे जेव्हा इगो येतो की सैन्य म्हणजे आर्मी मोठी का, नेव्ही मोठी का, पोलीस मोठं, आणि जसं मी होतो सिक्युरिटी चेनच्या, तर आम्ही पेट्रोलिंगमध्ये पोलीस, कस्टम्स आणि नेव्ही असे तिघही एकत्र करतो आणि नेहमी हा वाद व्हायचा की कमांड कोण करेल. त्यामुळे जी नवीन यंत्रणा जे काही आपण जर केली, समजा कोस्टल सिक्युरिटी आपण घेऊया, मी तसं म्हणेन की जसं नेव्हीला त्यांचं काम करू द्या, त्यांना बळकट करा, कोस्टगार्डला त्यांचं काम करू द्या, त्यांना बळकट करा,
कस्टम्सला त्यांचं काम करू, त्यांना बळकट करा, पोलिसांना बळकट नाही, करा सगळं आणि बरोबर आहे. समन्वय साधण्यासाठी एक मी सुचवेन की वरिष्ठ दर्जाचं आज आपल्याकडे वीर जे आहेत हे उपलब्ध आहेत, त्यांचा 20 वर्षाचा टेरिसशी भांडण्याचा अनुभव आहे. अशा व्यक्तीला जर आपण कमांड एक चीफ केलं आणि हे संपूर्ण समन्वय साधण्याची जबाबदारी दिली तर मला खात्री आहे की आपल्याला ते नक्की चांगलं करून दाखवू शकतील. मी पुन्हा जातोय गोडबोले सरांकडे. सर, मला सांगा, तुम्ही ऐकलत सुराडकर काय म्हणाले? अहंकार, समन्वय नाही, या नेहमीचे भारतीय समाजातले इतर क्षेत्रातले दोष आहेत त्यांनीच ग्रासलाय इंटेलिजन्सच्या यंत्रणांना. काय करायचं की कोणी याच्यावर कंट्रोल ठेवायचा? एक कमांडर इन चीफ पाहिजे का, की डायरेक्ट प्राईम मिनिस्टर ऑफिस मधूनच याच्यावर कंट्रोल असला पाहिजे? असं आहे, आपला देश इतका मोठा आहे आणि इतक्या विविध यंत्रणा देशामध्ये काम करतात की त्यांच्यावर एका माणसाने देखरेख ठेवणं हे अशक्यप्राय आहे. परत ह्या संस्था राज्य शासनाच्या आहेत, तशाच केंद्र शासनाच्या आहेत. त्यांच्यावर कोणीही एक माणूस देखरेख ठेवू शकणार नाही, त्यांना ऑर्डर्स देऊ शकणार नाही. त्यामुळे कोऑर्डिनेशन मेकॅनिझम ही सिस्टमिकली, म्हणजे एकमेकांशी चर्चा करून, दर आठवड्याला भेटून, दर 10 दिवसांनी भेटून, महत्वाची माहिती एकमेकांच्याकडे पाठवून, त्या लेवलवर पाठवून, अशाच तऱ्हेने हे काम करावं लागेल. त्याच्यासाठी काही वेगळ्या माणसाची अपॉइंटमेंट करून हे काम होईल असं मला वाटत नाही. मी जातोय राजदीप सरदेसाईंकडे. राजदीप, तू दिल्लीत सगळ्या यंत्रणा पाहतोयस, रॉ पासून IB पासून. हे नेहमीची आपली एक व्यथा आहे की यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन नाही, इंटेलिजन्स फेल जातो. तू काय उपाय सुचवशील? मला वाटतं निखिल, हे जेवढे यंत्रणा आहेत, रॉ असो किंवा IB, त्यांना पूर्णपणे रिफॉर्म करावं लागेल. मला वाटतं आणि NSG पण, नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स पण पूर्णपणे रिफॉर्म करावं लागेल. स्पेशलाइज्ड फोर्सेस पाहिजे, त्यांना मोटिवेट करायला पाहिजे. आता तू बघशील, पॉलिटिशियननी राजीनामा दिला, कुठल्याही ऑफिसरनी राजीनामा दिला. इज देअर एनी ब्युरोक्रॅटिक अकाउंटेबिलिटी? ब्युरोक्रॅटच्या विरोधात कुठली अकाउंटेबिलिटी नसते. आणि स्पेशलायझेशन कुठे? NSG मध्ये यू आर टेकिंग IPS ऑफिसर, ज्या IPS ऑफिसरला कमांडो ऑपरेशनची एक्सपिरियन्स नाहीये, अशा ऑफिसरला तुम्ही NSGचा हेड करता. IB, रॉ, तिथे एकदम जो ऑफिशियल आहे तो डिमोटिवेट झालाय, कारण की त्याला वर्ष प्रमोशन मिळत नाही. मला वाटतं जो सिस्टम आहे पूर्णपणे बदलायला लागेल. आणि दुसरी एक गोष्ट आहे पोलीस रिफॉर्म. पोलीस रिफॉर्मचा जो प्रश्न येतो तो सुप्रीम कोर्टमध्ये पण आहे, पण तो फक्त सुप्रीम कोर्टमध्ये राहिलाय, कोणी त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन केली नाहीये. जोपर्यंत तुम्ही पोलीस ऑफिसरला पॉलिटिशियनवर डिपेंड ठेवणार तोपर्यंत पोलीस ऑफिसर काम करू शकणार नाही. आणि जेवढे हे इम्पॉर्टंट सिस्टम्स आहेत, IB, रॉ असो किंवा NSG असो, पूर्णपणे एक कम्प्लीट रिफॉर्म पाहिजे. एक स्पेशलाइज्ड अँटी टेररिझम कमांडो फोर्स पाहिजे. दॅट इज द ओनली वे फॉरवर्ड. अगदी पूर्णपणे बदल घडला पाहिजे असं राजदीप सरदेसाई यांचं मत आहे. मी आता घेणार आहे एक ब्रेक. आणि त्यांनी जो मुद्दा मांडला पोलीस रिफॉर्मचा, कारण नॅशनल पोलीस कमिशननी अनेक वर्ष या सूचना केल्या आहेत, आपण अंमलबजावणी केलेली नाहीये, ती होऊ शकते का हे मी तपासणार आहे. घेणार आहे एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.